आतापर्यंत तुम्ही एम-पी-एस-सी ग्रुप सीच्या नोटिफिकेशन बघितले असतील आणि त्यामध्ये सर्वात वादग्रस्त जो विषय सध्या सुरू आहे, ऑनलाईन परीक्षा. आता यावर काही पर्स्पेक्टिव्ह आहे, ते आधी जाणून घ्या आणि त्यानंतर तुमचे जे मतं असेल ते कमेंट बॉक्समध्ये मला शेअर करा. सर्वात अगोदर गव्हर्नमेंट चेक्स अँड बॅलन्सची स्ट्रॅटेजी आपल्यासमोर ठेवत असते नेहमी. चेक्स अँड बॅलन्स काय असते ते सुद्धा आपण बघू. मात्र सध्या फ्लिप फ्लॉपर स्ट्रॅटेजी आहे. फ्लॉपर स्ट्रॅटेजीचं असं म्हणणं काय आहे, एखादं पब्लिक ओपिनियन, पॉलिसी किंवा स्टान्स हे जनतेच्या प्रक्रियेवर नंतर रिव्हर्स केलं जातं. आता सध्या जो निर्णय घेण्यात आला आहे यावर काही ना काही प्रतिक्रिया होतील. त्यांची तीव्रता किती आहे यावर डिसिजन घेईल गव्हर्नमेंट आणि येणाऱ्या काही काळात होऊ शकते हा डिसिजन मागे घेईल. ओके, त्यामुळे तुम्ही पॅनिक होऊ नका, कारण हा अतिशय तीव्रता आणि सडनली 360 बदल असणारा निर्णय आहे. राहिली दुसरी गोष्ट, असाच अनुभव राज्यसेवेच्या संदर्भात होता, जेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणत आहोत. ओके, आधी लगेच परीक्षा होणार, त्यावर काहीतरी आंदोलन झाली. त्यानंतर असं ठरवलं गेलं की ठीक आहे, तुम्हाला आम्ही वेळ देऊ. पुढे त्यांचं काय म्हणणं होतं की आता एज लिमिट आम्ही ठेवणार आहोत. प्रतिक्रिया बघितल्या, तीव्रता बघितली, तो निर्णय मागे घेतला. म्हणजेच बॅकडोर एंट्री काय झाली, डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा लागू झाली. ओके, यामध्ये तुमच्या प्रतिक्रिया खूप जास्त इंटेन्सिव्ह राहतील, खूप जास्त तीव्रता असतील. मात्र तुमच्या डोक्यात एक विषय टाकण्यात आला की परीक्षा ऑनलाईन झाली तर, आणि कदाचित हा निर्णय मागे घेतल्यावर यावर काही ते एक्सप्लेनेशन देणार आहे, आपण पुढे बघूच. आणि नंतर 1-2 वर्षांना आपण ऑनलाईन परीक्षा घेऊ, त्याचं सविस्तर आमच्याजवळ हे रिझन्स आहे, त्यामुळे आपण घेऊ. आणि ॲज अ ॲस्पिरंट म्हणून तुम्ही पुन्हा त्या ट्रॅपमध्ये अडाल. 1 की 2 वर्ष आपण तो अभ्यास करू, आता नाहीतरी ऑनलाईन परीक्षा होणार आहे, हळूहळू माइंड शिफ्ट होणार आहे. ही गव्हर्नमेंटची चेक्स अँड बॅलन्सची नेहमी स्ट्रॅटेजी असते. हा झाला पहिला मुद्दा क्लिअर. आता आपण ऑनलाईन परीक्षेकडे वळूया. सर्वात अगोदर हे तुमच्या समोर काही तथ्य ठेवले जातील, काही सर्टन ग्रुप्स कडून किंवा ऑफिशियल, की सर्वात अगोदर ऑनलाईन परीक्षेमुळे ट्रान्सपरन्सी येईल, पारदर्शकता येईल त्या परीक्षेमुळे. दुसरी गोष्ट, लॉजिस्टिक जे कॉस्ट असते, आता एवढ्या साऱ्या परीक्षा एमपीएससी घेत आहे, पेपर छापणं, त्यानंतर पुन्हा जाणं, त्यानंतर लॉजिस्टिक जे कॉस्ट असते, रसद खर्च, तो खूप जास्त वाढतो, त्यामुळे पैसा बचत होईल. त्यानंतर वेग येईल, निर्णय तुम्हाला जसे नियुक्त्या करायच्या आहे त्यामध्ये एक स्पीडी रिकव्हरी होईल. पुढे टाइम बाउंड मॅनरमध्ये, म्हणजे एखाद्या कालमर्यादेत तुम्हाला एखादी पोस्ट देण्यात येईल. ठीक आहे. एरर इन क्वेश्चन्स, ज्या क्वेश्चन्समध्ये एरर असतात त्या कमी होतील आणि परीक्षा व्यवस्थित पार पाडल्या जातील. हे तुमच्याजवळ आर्ग्युमेंट्स ठेवले जाईल की परीक्षा ऑनलाईन का ठेवण्यात आली. मात्र याचे रिअल रिझन काय आहे बघून घ्या. रिअल रिझन 2च आहेत. मेन रिझन आहे पहिला, त्यांच्याजवळ आहे अपुरा स्टाफ. सध्या इव्हन ज्या ऑफलाईन मोडच्या परीक्षा आहेत त्या सुद्धा व्यवस्थित क्वेश्चन पेपरचा जर विचार केला तर खूप सारे प्रश्न रद्द किंवा हे होतात. मात्र एक प्रकारे एक विश्वासार्हता आहे, तरीही अपुरा स्टाफचा एक विषय राहतो. दुसरी गोष्ट, फ्युचरमध्ये खूप साऱ्या परीक्षा यामध्ये समाविष्ट होणार आहे. फॉर एक्झाम्पल, तलाठीचा निर्णय होता, जर झाले तर ते होऊ शकते. आणि सध्या सुद्धा काही नवीन पोस्ट यामध्ये ऍड केल्या आहे. तर आता एक्सपान्शन वाढवल्याबरोबर हा अपुरा स्टाफ हे करू शकत नाही. हे रिअल रिझन आहे, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही, तुम्हाला सांगितले जातील फर्स्ट हाफचे रिझन. आता यापेक्षाही महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, ऑनलाईन परीक्षा हे एक सोल्युशन म्हणून तुम्ही घेत आहे की प्रॉब्लेम. तुम्ही स्वतः डिसाईड करा. मी तुमच्याजवळ काही तथ्य ठेवून देतो. सर्वात पहिली गोष्ट, ऑनलाईन परीक्षा म्हटल्याबरोबर गव्हर्नमेंट जवळ जी मशिनरी आहे ती अपुरी असल्यामुळे प्रोसिजर आउटसोर्सिंग होते. आउटसोर्स म्हणजे तुमच्या यंत्रणेकडून बाह्य यंत्रणेकडे ती प्रक्रिया राबवली जाते. जसं मागं आता आपल्या ज्या ऑनलाईन परीक्षा होत होत्या, घोड जो होत होता, पर्टिक्युलरली कोणत्याच व्यक्तीचं, कोणत्याच कंपनीचं नाव नाही घेत, सर्वांना माहिती आहे काय होत होतं.
तो घोड झाला पाहिजे नाही, म्हणून आम्ही असा विचार करत होतो की एमपीएससीने ही परीक्षा घ्यावी. आता एमपीएससी ही परीक्षा घ्यायचं म्हणते, मात्र घुमून फिरून तीच गोष्ट आउटसोर्सिंग करणार आहे परीक्षा. म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम इन ट्रान्सपरन्सीचा आणि विश्वास. तुम्ही क्वेश्चन बँक कुठून आणाल? तुम्ही म्हणत आहात की आम्ही शिफ्टमध्ये एक्झाम घेऊ. आता शिफ्टमध्ये जेव्हा एक्झाम घेण्यात येते, ॲट अ टाइम जर 20 शिफ्ट घेतल्या, 10 शिफ्ट घेतल्या, ॲट अ टाइम तुम्ही एवढे सारे क्वेश्चन कुठून आणणार? पीवायक्यूचा दर्जा तुम्ही कसा ठरवणार? हा सब्जेक्टिव्ह विषय आहे की आम्ही एका पेपरची काठिण्य पातळी दुसऱ्या पेपरची ठेवू. हे नॉर्मलायझेशनचा जो घोड आहे, पुढे आपण बोलूच याबद्दल. क्वेश्चन बँक सर्वात अगोदर महत्वाची आहे, ती गुणवत्ता बदलते. ठीक आहे. आता जी प्रोसिजर आहे, ॲट अ टाइम तुम्हाला सर्वांना एक क्वेश्चन पेपर देण्यात येतो आणि एका क्वेश्चन पेपरवर ज्या गोष्टी ठरतात त्यावरून आपलं सिलेक्शन ठरते. पारदर्शक, कॉन्फिडेन्शियल आणि अगदी सुरळीत चालणारी प्रक्रिया इथं डिस्टॉर्ट होऊन जाईल. दुसरी गोष्ट, तुम्ही ह्या परीक्षेत क्वेश्चन सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला जो स्कोर मिळेल तो फायनल आहे का? नाही. तुम्ही मर्सीवर राहाल की ते नॉर्मलायझेशन कशा प्रकारे होते, दुसऱ्या शिफ्टचा पेपर कसा होता, त्याची काठिण्य पातळी कशी होती. म्हणजेच तुम्ही रिझल्ट लागेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही अनसर्टनिटीमध्ये राहाल. आता इवन कट ऑफ सुद्धा सांगितला जातो, तर प्रत्येक टीचर भीत कट ऑफ सांगतो, कारण कमेंट्स तुम्हाला काय समजतात, कसं आहे काय, म्हणजे एवढ्या भावना जर फ्रेजाईल असेल, नॉर्मलायझेशन मध्ये काय होणार तुम्ही याचा विचार करा. ही झाली तिसरी गोष्ट. आणि चौथी गोष्ट जी आपण डिस्कस यामध्येच करून टाकली आहे, पास्ट एक्सपिरियन्सेस ऑनलाईन परीक्षेबद्दल व्यवस्थित नाही. हा झाला एक मतप्रवाह. आता हा व्हिडिओ मी जास्त लांबवत नाही, काही अर्थ नाही. सरळ सांगतो, हा निर्णय योग्य जरी मानला तरी हा काल सापेक्ष नाही. म्हणजे सध्याच्या कंडिशनला जी स्थिती आहे आपली किंवा जी कंडिशन आहे तिथं हा निर्णय योग्य फिट बसत नाही. हा कम्प्लिटली मिसमॅच निर्णय आहे. यावर तुमचे जे काही मतं असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर तुम्हाला ही मतं आवडत असतील तर अशाच प्रकारचे आपले पर्स्पेक्टिव्ह ॲनालिसिसचे व्हिडिओ या चॅनलवर येत राहतात. तुम्ही कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.